नमस्कार. नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे आणि नवरात्र उत्सव म्हणला की खूप जणांचे 9 दिवस उपवास असतात. तर या उपवासांमध्ये खूप जणांना अशक्तपणा येतो. काही जणांची शक्ती इम्युनिटी पॉवर कमी होते. तर अशा दिवसांमध्ये इम्युनिटी पॉवर आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी आज मी एक विशेष अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. आज आपण एक लाडूची रेसिपी बघणार आहोत. अगदी पौष्टिक असे हे लाडू तुम्ही रोज एक खाल्ला तर अशक्तपणा नक्कीच दूर होईल आणि या नवरात्रीत तुम्ही मस्त ताजे तवाने दिसाल. असं वाटणारही नाही की तुमचे 9 दिवसाचे उपवास आहेत. असे खमंग खुसखुशीत पौष्टिक असे लाडू आपण झटपट कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर वेळ न घालवता आजची ही रेसिपी पाहूया. तर लाडू बनवण्यासाठी गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1 चमचा आपण तूप घालणार आहोत. घरचं साजूक तूप आहे. तूप व्यवस्थित विरघळून घ्यायचं. आता तूप विरघळलं की यामध्ये आपण ड्रायफ्रूट रोस्ट करून घेणार आहोत, म्हणजे भाजून घेणार आहोत. तर इथे मी अर्धी वाटी बदामाचा वापर केलेला आहे. बदाम आपण तुपावरती 1 मिनिटभर असे छान परतून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित परतले गेले की यामध्ये अर्धी वाटी आपण काजू घालणार आहोत. आता प्रमाण सेम एकाच वाटीने ठेवायचं. कुठलीही घरातली वाटी कप तुम्ही घेऊ शकता. तर अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम आपण छान 5 ते 7 मिनटं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. हे भाजून घेतल्यामुळे यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी होतं आणि त्यामुळे आपले लाडू जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. तर काजू आणि बदाम व्यवस्थित असे कुरकुरीत भाजले गेलेत. काजूचा आपला कलर चेंज झाला आहे आणि बदामाच्या हळूहळू साल निघायला लागल्यात. तर मग हे असे तयार झाले की हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि हे थंड करून घ्यायचे. तर हे साईडला घेऊया. आता सेम पॅनमध्ये आपण अर्धी वाटी मखाने घेणार आहोत. मखाने रोज आपण रोस्ट करून खाऊ शकत नाही. रोजच्या रोज खाल्ले तर भरपूर प्रमाणात यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर असतं. ते शरीरासाठी फार उपयुक्त ठरतं. तर असे हे मखाने आपण छान भाजून लाडूमध्ये घातले तर ते आपल्या शरीरात नक्कीच जातील. त्यामुळे आपण इथे हे छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. हे छान याचा चुरा व्हायला लागला की समजायचं मखाने छान भाजले गेले. तर 2 ते 3 मिनिटांमध्येच मखाने छान भाजले गेलेले आहेत. तर हेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करणार आहोत. आता सेम पॅनमध्ये थोडंसं तूप घेणार आहोत आणि तूप वितळलं की यामध्ये आपण 2 टेबलस्पून भरून मनुके घालणार आहोत. तर पिवळ्या मनुक्यांचा वापर केलेला आहे. मनुक्यांमुळे आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन वाढतं. खूप फायदेशीर असतात ते आपल्या पचनशक्तीसाठी आणि डोळ्याच्या आरोग्यासाठी. त्यामुळे मनुक्याचा इथे वापर करायचा. हेही आपण काढून थंड करणार आहोत. आता सेम पॅनमध्ये 1 चमचा भरून आपण अक्रोड घालणार आहोत. 2 चमचे इथे मी मगज बी वापरलेले आहेत आणि 2 चमचे इथे मी भोपळ्याचे बी म्हणजेच पंपकिन सीडचा वापर केलेला आहे. यामध्ये खूप जास्त प्रमाणात विटॅमिन, मिनरल आणि प्रोटीन्स असतात. त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते, इम्युनिटी पॉवर सुधारते, स्ट्रॉंग होते आणि आपली रोगप्रतिकारशक्तीही वाढते. त्यामुळे आपण ह्या सीड्सचा नक्कीच वापर केला पाहिजे आपल्या रोजच्या डाएटमध्ये सुद्धा. तर हेही आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत. आता यामध्ये तुम्हाला अजून कुठले ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही तेही घातले तरी चालतील. अंजीर किंवा तुम्हाला पिस्ते आवडत असतील तर तेही तुम्ही यामध्ये घालून भाजून घेऊ शकता. तर आता हेही भाजले गेलेले आहेत. हेही आपण साईडला काढून घेऊयात. आता सेम पॅनमध्ये आपण अर्धी वाटी सुकं खोबरं छान खिसून घेतलेलं आहे ते घालणार आहोत. हेही खोबरं आपण न करपवता छान लो फ्लेमवरती हे थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर सुक्या खोबऱ्यामध्ये खूप सारे इसेन्शियल ऑइल असतात ज्यामध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे आपल्या पोटाचे आणि केसाच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर असतं. तर असं हे सुकं खोबरं पण यामध्ये आपण यूज करणार आहोत. छान सुक्या खोबऱ्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि छान कुरकुरीत भाजलं गेलेलं आहे. हेही आपण प्लेटमध्ये साईडला काढून ठेवणार आहोत. आता सेम पॅनमध्ये थोडंसं तूप घेणार आहोत. तूप वितळलं की यामध्ये आपण ज्या वाटीने प्रमाण घेतलं त्या वाटीने 2 वाटी मी इथे खजूर घेतलेले आहेत. तर हे सीडलेस खजूर आहेत. मी खजुराच्या बिया काढून घेतलेल्या होत्या आणि या खजुराचा आपण इथे वापर करणार आहोत. कोणत्याही प्रकारची साखर, गूळ कसलाही वापर न करता आपण हे जे नॅचरल शुगर आहे, नॅचरल जो स्वीटनेस आहे खजुराचा त्याचा वापर करणार आहोत. जर तुम्ही खजूर सुके असतील तर ते तुम्ही थोडा वेळ पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये भिजवून घेऊन नंतर याचा वापर केला तरीही चालेल. तर आता यातलं थोडंसं मॉइश्चर निघेपर्यंत आपण हे 2 ते 3 मिनटं असे तुपावरती छान परतून घेणार आहोत. त्यामुळे हे छान मऊसूद होतात आणि मग आपण याचा वापर लाडूमध्ये करणार आहोत. तर हे 2-3 मिनटं मी छान परतून घेतलेत. हेही आपण थंड करून घेऊयात. तर आता सगळे ड्रायफ्रूट छान थंड झालेले आहेत आणि खजूरही आपले छान थंड झालेले आहेत. लक्षात ठेवायचं सगळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपण त्याचा लाडूमध्ये वापर करणार आहोत, नाहीतर लाडू खराब होऊ शकतात. तर हे छान व्यवस्थित थंड झाले. तर आता आपण हे बारीक करून घेणार आहोत. तर मिक्सर जारमध्ये आधी आपण काजू आणि बदाम बारीक करून घेणार आहोत, कारण काजू आणि बदाम बाकीच्या प्रमाणात बारीक व्हायला जरासा वेळ लागतो.
तर हे आधी आपण बारीक करून घेणार आहोत। तर एकदा आपण मिक्सर जारचं झाकण लावून हे व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत। याची व्यवस्थित अशी पूड तयार झाली, तुम्ही पाहू शकता की याची छान पूड अशी तयार झालेली आहे। यामध्ये आता आपण थोड्या प्रमाणात खजूर घालणार आहोत। तर खजूर आपण जेवढा घेतलेला आहे त्यातला थोडासा भाग आपण यामध्ये घालणार आहोत आणि हाही आपण बारीक करून घेणार आहोत। खजूर वेगळा बारीक केला तरीही चालेल, पण मग परत तो एकजीव करावा लागतो, त्यामुळे आपण सगळ्या ड्रायफ्रूट सोबत थोडा थोडा खजूर बारीक करून हा व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता की हा व्यवस्थित एकजीव झालेला आहे। हा आता एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत। तर खजूर आणि आपले जे काजू बदाम आहेत ते व्यवस्थित एकजीव झालेले आहेत, ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता सेम मिक्सर जारमध्ये आपण जे मखाने होते ते आणि मनुके व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत। यासोबतच आपण जे पंपकिन सीड्स आणि खरबुजाच्या बिया घेतलेल्या होत्या त्यातलंही मी अर्धा प्रमाण घेते। आता हे लगेच व्यवस्थित बारीक होतात, त्यामुळे आपण यासोबतच थोडेसे खजूर घालणार आहोत आणि हे सोबतच बारीक करून घेणार आहोत। खजूर छान आपण तुपावरती परतून घेतल्यामुळे हे मऊ झालेत, त्यामुळे याला बारीक व्हायला जास्त वेळ लागत नाही। तर 2 ते 3 वेळा फिरवलं की हे व्यवस्थित छान एकजीव होतात। तर तुम्ही पाहू शकता की हेही छान एकजीव झालेले आहेत आणि हे आपण आता एका त्या सेम बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तर हेही आपण या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता राहिलेले आपले जे मखाना, सुका खोबऱ्याचा किस, हे सगळ्या गोष्टी आपण या मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत। तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र बारीक करून घेऊ शकतो। लाडूसाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी बारीक करून घेणार आहोत, पण थोड्या प्रमाणात बारीक करून घ्यायच्या, एकदम घातल्या तर बारीक होणार नाहीत, त्यामुळे मी ह्या 3 वेगवेगळ्या पार्टमध्ये बारीक करून घेतल्यात। आता राहिलेला सगळा खजूर आपण यामध्ये घालणार आहोत आणि हाही व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत। तर याची छान एकजीव अशी पूड तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता मस्त असे हे एकजीव झालेले आहेत। तर तेही आपण या बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तर आपले हे लाडूचं सगळं मिक्सचर तयार झालेलं आहे, मस्त एकजीव झालेलं आहे। तर हे सगळं एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेलं आहे। तर आता हे मिक्सचर आपण पुन्हा एकजीव करून घेणार आहोत। तर चमच्याच्या साहाय्याने आधी मी हे एकजीव करते आणि नंतर हाताच्या साहाय्याने हे व्यवस्थित आपण गोळा करून घेणार आहोत। याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत। तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थोडंसं तूप घालू शकता, पण गरज नसते। तर आता याचे छान आपण असे लाडू वळून घेणार आहोत। तर ज्या आकाराचे तुम्हाला हवेत, मोठे छोटे असे आपण हे छान गोल आकारात लाडू तयार करून घेणार आहोत। मस्त व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला छान हलवून गोल आकार द्यायचा आणि याला मी छान डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी यावरती एक मी खरबुजाची बी लावते। तर मस्त गोलाकार आपले पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत, ड्रायफ्रूट्सपासून बनवलेले आहेत। हे लाडू उपवासाला चालतात। तुम्ही या नवरात्रीमध्ये हा रोज एक लाडू खा, तुमची तब्येत जी आहे ती मस्त तंदुरुस्त राहील, तुम्हाला कसल्याही प्रकारचा अशक्तपणा जाणवणार नाही। हे लाडू नवरात्रीतच नाही, तुम्ही इतर दिवशीही खाऊ शकता, लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता। रोज एक लाडू तुम्ही हा दिला तर सगळ्या प्रमाणाचे ड्रायफ्रूट्स आपल्या शरीरात जातात आणि त्यामुळे व्यवस्थित आपल्या शरीराला ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी मिळतात। तर असे हे मस्त लाडू तुम्ही या नवरात्रीत नक्की बनवून पहा। कसे झालेले मला नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा, त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। पुन्हा भेटू अशीच एक झटपट पौष्टिक अशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत थँक्यू आणि तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा।